नमस्कार. MC न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्या मराठवाड्यातील दर्शकांना आपण वेगवेगळ्या नवीन विषयासह नवीन व्यक्तिमत्वांसह भेटत असतो. आजचे जे व्यक्तिमत्व आपल्याला भेटायला आलं ते खरंच खास आहे. नेहमी काही राजकीय नेत्यांसोबत काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा करत असतो आणि त्यांच्याबद्दलकडनं काही जाणून घेत असतो. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू स्वतः आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण प्रमोद देवले सर आपल्यासोबत आहे. सरांकडनं आपण एकूणच विद्यापीठामध्ये सध्या जो काय उपक्रम राबवले जात आहेत आणि एक आनंदाची गोष्ट त्यांनी 4 वर्ष त्यांच्या सूत्र स्वीकारल्यानंतर 4 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळं आपल्याला ऐकण्यासारखं खूप आहे. पण त्या अगोदर ते सर कुलगुरू एक सर्वोच्च पद आहे शिक्षणामधलं जे येते. पण तुम्ही फार्मसीचे विद्यार्थी आहात. फार्मसीचे विद्यार्थी ते कुलगुरूपद जे सर्वोच्च ठिकाणी आपल्याला जाता आलं, तो प्रवास कसा होता? अर्थातच तो प्रवास खूप मोठा असणार आहे, पण थोडक्यात काय सांगाल दर्शकांना? तसा मी मूळचा अमरावती जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामधनं आलो आहे. अंजनगाव सुरजीला जे तालुक्याचं प्लेस आहे सध्या, तिथे माझं शालेय शिक्षण झालं आहे. ॲक्च्युली ज्या फार्मसीने मला इथपर्यंत पोहोचवलं, ते फार्मसी मी ॲडमिशन घेईपर्यंत काय आहे आणि त्याला मी प्रवेश घेईल की नाही हे निश्चित नव्हतं. अगदी सुरुवातीपासून एक हुशार विद्यार्थी म्हणून मी गणला जायचो. अगदी टॉपर होतो मी माझ्या शाळेमधला. त्यामुळं त्यावेळी त्या काळात म्हणजे हायर मॅट्रिक असायची, 11th मॅट्रिक. त्या बेसवरती मला इंजिनिअरिंगला एका नागपूरच्या चांगल्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन मिळाली होती. परंतु घरच्यांचं म्हणणं होतं मेडिकलला जा, म्हणून मग परत आमच्या वेळी मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे ग्रुप वेगवेगळे होते. तर मला बायोलॉजी ग्रुप घेऊन परत BSc पार्ट 1 करायला लावलं आणि त्यानंतर मेडिकलची पण ॲडमिशन गेली माझी 1 मार्काने आणि इंजिनिअरिंग मी मिळून घेतली नाही. त्यामुळं पुढे काय करायचं हे काही निश्चित नव्हतं. शेजारच्या माझ्या मित्रांनी फार्मसीला ॲडमिशन घेतली. हे फार्मसी Pपासनं सुरू होतं की Fपासनं सुरू होतं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. आणि त्यावेळी मग मी मुंबईला ग्रॅज्युएशनसाठी फार्मसीला प्रवेश घेतला आहे आणि कंप्लीट झाल्यानंतर एक आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी, विदर्भ, मराठवाडा यासाठी त्या महाविद्यालयामध्ये काही जागा रिझर्वड असायच्या आणि तिथे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परत मग इकडे आलो आहे. काय करायचं असं काही ध्येय काही नव्हतंच, कारण फार्मसी क्षेत्राबाबत आपल्या भागामध्ये त्यावेळी काही फारसं असं महत्त्व किंवा डेव्हलपमेंट झाली नव्हती. मग वर्ध्याला मी 1982मध्ये, कारण माझ्या शालेय जीवनापासून मला एक शिक्षणाबद्दल खूप ओढ आणि असं प्रेम होतं आणि त्यामुळं मी तिथे प्राध्यापक म्हणून जॉईन झालो आहे. ते कॉलेजसुद्धा त्याच वर्षी सुरू झालं होतं आणि 1985ला मी त्या महाविद्यालयाचा एक प्रभारी प्राचार्य म्हणून झालो आहे आणि नंतर मात्र मी माझी पण डेव्हलपमेंट केली आणि त्या महाविद्यालयाची डिप्लोमा इन फार्मसीपासून सुरू झालेलं ते महाविद्यालय माझ्या नेतृत्वाखाली नंतर तिथे डिग्री सुरू झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू झालं आहे, PhD सुरू झालं आहे आणि महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली एक चांगली संस्था उभं करण्याचं समाधान मला त्या ठिकाणी मिळालं आहे. आणि यासोबतच माझ्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट ज्या आहे, म्हणजे आमची असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचरचा मी राज्यस्तरीय अध्यक्ष होतो. इवन केंद्रामध्ये सुद्धा मी पहिला महाराष्ट्रीयन आहे की जो निवडून आलो तिथे, कारण ती संस्था 1965मध्ये स्थापन झाली होती आणि त्या संस्थेमध्ये साऊथच्या लोकांचं जास्त वर्चस्व होतं. पण माझ्यावरती एक चांगला विश्वास माझ्या शिक्षकांनी दाखवला आणि जवळपास 700 मतांनी मी त्यावेळी निवडून आलो आहे. आणि या व्यतिरिक्त मग नागपूर विद्यापीठाची जी वेगवेगळी प्राधिकरणं आहे, जसं राजकारणांबाबत म्हणतायत की सरपंचापासनं तर मुख्यमंत्र्यापर्यंत इथलेच विलासरावजी देशमुख पोहोचलेत, तसं अगदी बोर्ड ऑफ स्टडीजपासनं फॅकल्टी म्हणा किंवा मग डीन आहे, प्रो व्हाईस चान्सलर आहे, असं करून मी या व्हाईस चान्सलर पदापर्यंत पोहोचवलं. त्यामुळे या फार्मसी क्षेत्राचा मी ऋणी आहे की त्यांनी मला एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचवलं आहे. नक्कीच फार्मसीचे विद्यार्थी ते कुलगुरू असा एक चांगला प्रवास राहिला. सर, इथंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचे 4 वर्ष पूर्ण केले, कारण टप काळ आहे. म्हणजे 4 वर्ष हा खूप मोठा कालावधी असतो जो येतो. तर आणि 4 वर्षात खूप काही घडत असतं. तर हे 4 वर्ष कशी गेली, कसं वाटलं तुम्हाला विद्यापीठ? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की नागपूर विद्यापीठाच्या वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये मी काम केलं आहे. 30 जून 2015ला मी राष्ट्रसंत नागपूर तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदी माननीय राज्यपाल महोदयांनी मला तिथे निवड केली आणि त्यानंतर
अर्थात सतत प्रत्येकाचं एक एम असतं की एक सर्वोच्च पदावरती पोहोचलं पाहिजे. मी प्रत्येक विद्यापीठाच्या जाहिरात आल्या की अर्ज करायचो आणि बहुतेक महाराष्ट्रातल्या 13ही विद्यापीठासाठी मी शॉर्टलिस्ट झालो आहे. परंतु मला माझ्या नशिबामध्ये कदाचित महामानवाच्या नावाने असलेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची सेवा करण्याचे असं लिहिलं होतं आहे. आणि नंतर ज्यावेळी मला इथलं अपॉइंटमेंट मिळाली 16 जुलै 2019ला मी हे कुलगुरूपद इथलं सांभाळलं. ॲक्च्युली आपलं मराठवाडा विद्यापीठ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ थोडंसं एक संवेदनशील विद्यापीठ म्हणून त्यावेळी आम्हाला जे आम्ही वाचायचो ऐकायचो, कारण औरंगाबाद हे नेहमी चळवळीचं केंद्र राहिलेलं आहे. पण इथे जॉईन झाल्यानंतर मला असं दिसलं की इथल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. आणि दुसरं म्हणजे या विद्यापीठामध्ये डेव्हलपमेंटसाठी खूप स्कोप आहे. ज्यावेळी एखादा व्यक्ती कुलगुरूमधून जॉईन होतो त्यावेळी त्याचे एक स्वप्न असतात, त्याचे एक व्हिजन असतात आणि त्या पद्धतीने मी काम करायला सुरुवात केली. आणि मी आज जवळपास 4 वर्ष 2 महिने मला होत आहेत आणि मी अभिमानाने सांगतो की मला जे काय सहकार्य इथे मिळालं, मराठवाड्यातील लोकांचं जे प्रेम मला मिळालं, आमचे अधिकारी कर्मचारी प्राध्यापक यांचं जे सहकार्य मिळालं ते खरोखर मला सदैव असं स्मरणात राहील. आणि त्याने मला एक अशी वेगळी स्फूर्ती मिळाली. इथला विद्यार्थी जरी हा ग्रामीण भागामधला असला तरी त्याच्यामध्ये एक प्रचंड क्षमता आहे. मी नेहमी सांगतोय माझ्या भाषणामध्ये आणि ते फॅक्ट पण आहे. इथे जे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी येत आहेत, काही काही विद्यार्थ्यांची तर हे पहिलं जनरेशन आहे, त्यांच्या कुटुंबातलं हे. त्यामुळे या विद्यापीठाला एक फर्स्ट जनरेशन विद्यापीठसुद्धा असं म्हणतायत. आणि आल्या मी प्रशासन हातात घेतलं आहे. थोडंसं डिस्टर्ब झालं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये शिस्त आणायचा प्रयत्न केला आहे. काही निर्णय मी इमिजिएट घेतले विद्यार्थी हिताच्या दृष्टीने. जसं सेंट्रलाइज आम्ही ॲडमिशन केलं आहे, एंट्रन्स एक्झामिनेशन काढून टाकली कारण फारशी डिमांड नव्हती. अशामुळे विद्यार्थ्यांना उगीच त्या एंट्रन्समध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा इवन CHB आणि कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉइंटमेंट सुरू केल्या. CHB ज्या आधी डिपार्टमेंटल लेवलला व्हायच्या त्या आम्ही सेंट्रलाइज केल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला एक चान्स मिळायचा. नोकरी काही आम्ही प्रत्येकाला रेग्युलर देऊ शकत नाही. नंतर स्टाफची कमतरता होती, ती कमतरता भरून काढणं आवश्यक होतं. त्यावेळी कॉन्ट्रॅक्च्युअलचा मी एक कन्सेप्ट या ठिकाणी आणला आणि गेल्या 4 वर्षापासनं आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल टीचरच्या अपॉइंटमेंट खूप चांगल्या तऱ्हेने करतो आहे. या व्यतिरिक्त अनेक उपक्रम या ठिकाणी आपण रिसर्चबद्दल बोललात. फंडिंग आपले प्राध्यापक खूप चांगल्या तऱ्हेने करत आहेत. मी अनेक विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत. माझ्या कारकिर्दीमध्ये जवळपास पूर्ण देशातले 200-300 महाविद्यालयांना मी भेटी दिल्या असतील. जे कल्चर, ज्या फॅसिलिटीज, रिसर्च फॅसिलिटीज म्हणा, जो एक्सपिरियन्स स्टाफ आपल्या विद्यापीठामध्ये आहे तो क्वचितच कुठे असेल. एक फक्त त्यांच्या मागे एक पाठबळ, त्यांना एक मोटिवेशन, त्यांना एनकरेजमेंटची आवश्यकता होती. ते मी माझ्या परीने द्यायचा प्रयत्न केला. दुर्दैवानं पहिले 6 महिने जॉईन झाल्यानंतर ह्या सर्व गोष्टी स्ट्रीमलाईन करण्यामध्ये गेल्यात. काही आपली जे स्टॅच्युटरी पदं होती, रजिस्ट्रार, डीन्स वगैरे ह्या वॅकंट होता, त्याच्या मी अपॉइंटमेंट केल्या. आणि मग आपल्याला माहिती आहे की मार्च 2020 नंतर कोविडचं संकट आपल्या देशावरती आलं. त्याच्यामुळे थोडासा आम्हाला एक सेटबॅक मिळाला. पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आमचं जे टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे, रिसर्च आहे, ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज आम्ही सुरू ठेवल्यात. त्याच्यामध्ये एक मोठी उपलब्धी म्हणजे कोविडमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला माहिती आहे कोविडमध्ये अनेक लोक अफेक्टेड झाले होते, टेस्टिंगच्या फॅसिलिटी नव्हत्या. त्यामुळं आम्ही इथे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने कोविड टेस्टिंग लॅब एक इथे औरंगाबादला आणि दुसरी उस्मानाबादला सुरू केली. हां, त्याच्यावरती तर मी येणारच होतो. म्हणजे सगळ्यांना सांगायला आवडेल, सगळ्यात जास्त काम कुठलं भावलं असेल तर कोविड लॅबचं होतं. 2 लॅब तुम्हाला सुरू करता आल्या. म्हणजे देशातलं हे पहिलं विद्यापीठ आहे की जिथे आपण 2 कोविड लॅब सुरू केल्यात. रात्रंदिवस आमचे काम, आमचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी काम करायचे. आमचे NSSचे विद्यार्थी, मला त्यांचं कौतुक केलं पाहिजे. या कोविडच्या काळामध्ये त्यांनी खूप मोठं एक सामाजिक कार्य केलं आहे. म्हणजे वृद्ध किंवा आजारी जर व्यक्ती असतील तर त्यांच्या घरोघरी औषधं पोहोचवणे, किराणा पोहोचवणे, भाजीपाला पोहोचवणे इथपर्यंत कामं त्यांनी केली. बेडची उपलब्धता आहे काय हेही सर्व त्यांना जी माहिती दिली. असं एक मोठं काम आम्ही केलं आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा आमचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे कोविड गेल्यानंतर त्या लॅबॉरेटरीचं काय करावं आणि सांगता येत नाही. हे नैसर्गिक संकट भविष्यामध्ये केव्हा येईल.
त्या दृष्टीने आम्ही PG डिप्लोमा इन व्हायरॉलॉजी हा कोर्स तिथे सुरू केला. आज त्यालाही एक प्रचंड रिस्पॉन्स आहे. असं एक सामाजिक बांधिलकीतून त्याच काळामध्ये जवळपास 70 लाख रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन आमचे प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना CM रिलीफ फंडामध्ये केलं. असं आम्ही खूप चांगलं एक सामाजिक कार्य त्या काळामध्ये केलेलं. कोविडच्या काळातलं ते कार्य खरोखर सगळ्या गोष्टी. सर, तुम्ही फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून तुम्हाला काही दिवस काम करता आलं. कदाचित तो एक मोठा बहुमान होता की त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ॲक्च्युली जसं मी सांगितलं की अकॅडमिक क्षेत्रामध्ये मी वेगवेगळ्या प्राधिकरणावरती होतो, तसं नॅशनल लेवलला सुद्धा मी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचा फार्मसी बोर्डाचा मी अध्यक्ष होतो. काउन्सिलवरती नियुक्ती झाल्यानंतर माझी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यावेळी नियुक्ती झाली. व्हाईस प्रेसिडेंटसुद्धा मी पहिला महाराष्ट्रीयनच होतो. आणि नंतर तत्कालीन अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळं एक 6 महिने माझ्याकडे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा अध्यक्षपदाचाही चार्ज होता. आणि त्या 6 महिन्यामध्ये सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी स्ट्रीमलाईन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जवळपास मला अकॅडमिक क्षेत्रामध्ये आता 41 वर्ष होत आहेत. या 41 वर्षामध्ये ते आमचं फार्मसी महाविद्यालय असो वर्ध्याचं, नागपूर असो, जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे एक चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह काम करून एक शैक्षणिक क्षेत्राला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. नागपुरामध्ये असताना परीक्षा म्हणजे नागपूर विद्यापीठामध्ये येवले पॅटर्न परीक्षाचा खूप प्रसिद्ध होता. सेंट्रलाइज ॲडमिशन अशा अनेक बाबी मी इथे आणल्या आहे. आणि त्याचा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तर अनेक गोष्टी जसं अकॅडमिक आहे, नवीन अभ्यासक्रम आम्ही सुरू केले. आपण आता NAP बद्दल बोलला होतात. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे आणि या पॉलिसीमुळं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. म्हणजे आपलं विद्यापीठ जरी ग्रामीण भागातलं असलं तरी आज आपली स्पर्धा ही जागतिक स्तरावरती आहे. आणि या जागतिक स्पर्धेमध्ये आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी हा गुणात्मकदृष्ट्या कुठेही कमी पडू नये यासाठी मी नेहमी आमच्या प्राध्यापकांना सांगतोय की आपली जी स्पर्धा जागतिक स्तरावरती असल्यामुळं त्या पद्धतीने आपल्याला हा विद्यार्थी तयार केला पाहिजे. नुसतं डिग्री आणि डिप्लोमा देऊन त्याला चालणार नाही आहे. आज नोकऱ्या मिळत नाही. ज्यावेळी मी CHBचे इंटरव्ह्यू घेतो, माझ्यासमोर बसलेला विद्यार्थी हा 2-2, 3-3 विषयामध्ये MA असतो, 2-2 सब्जेक्टमध्ये MPhil असतो, PhD असतो. आयुष्याची 15-15, 20-20 वर्ष तो हायर एज्युकेशन करतो आणि मात्र तो CHBसाठी येतो. ही एक शोकांतिका आहे. त्याच्यामध्ये खरोखर आमच्यासारख्या शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी याच्यावरती गंभीरपणे विचार केला पाहिजे. आणि जर या एज्युकेशनला काही स्किल बेसची जोड देता आली, तो विद्यार्थी आपलं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी मागे न फिरता स्वतःच्या पायावरती कसा उभा राहील या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळं आम्ही विद्यापीठामध्ये काही स्किल बेस अनेक कोर्सेस सुरू केलेले आहे. काही कोर्सेसचं आम्ही करिक्युलम बदललं आहे. जसं आता आमचा BOCचा कोर्स आहे किंवा MOCचा कोर्स आहे, एक सेमिस्टर पूर्ण इंडस्ट्रीमध्ये काम करायचं. कारण समाजाला जे पाहिजे, औद्योगिक क्षेत्राला जे पाहिजे, सुदैवानं आपलं औरंगाबाद शहर हे खूप चांगलं एक इंडस्ट्रियल एरिया म्हणून डेव्हलप होत आहे. इथे ऑटो इंडस्ट्री आहे, कॉस्मॅटिक आहे, सीड इंडस्ट्रीज आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे. याला लागणारा जो स्किल्ड मॅनपॉवर आहे तो आम्ही दिला पाहिजे. जसं आपल्याला आठवत असेल, मी कोविडचं आपण चर्चा केली. कोविडच्या वेळी ज्यावेळी मी TV वरती बघायचो, औरंगाबाद असो, मुंबई असो, पुणे असो, इथे मजुरांचे थवेच्या सवे दुसऱ्या राज्यामध्ये जायचे. त्यावेळी मला एक क्वेश्चन मार्क यायचा, इतर राज्यातील हे लोक इथे येत आहेत, त्यामुळे आपल्या शहरातील, आपल्या राज्यातील असा स्किल्ड मॅनपॉवर आपण तयार करण्यामध्ये कुठे कमी पडतो आहे का? त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. इथल्या औद्योगिक क्षेत्रांना जो स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे, ज्या इंडस्ट्रीला जो स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे, त्या पद्धतीचे कोर्सेस आम्ही का डिझाईन करू नये? तशा पद्धतीचं आता आम्ही औरंगाबाद इलेक्ट्रिकलसोबत त्यांचा एक CSR फंडही आम्हाला मिळाला आहे. बजेटचा CSR फंड मिळाला आहे. मला अभिमानाने सांगावंसं वाटेल की आपल्या विद्यापीठामध्ये जे अटल इन्क्युबेशन सेंटर आहे त्याच्यामध्ये आज 65 स्टार्टअप्स आहेत. 10 करोड रुपये नीती आयोगाने दिले असले तरी 9 करोड रुपयाचं एक अनुदान त्या विद्यार्थ्यांना काही फॉरेन कंपनीजकडनं मिळालं आहे. ही सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे की ग्रामीण भागातलं एक विद्यापीठ एवढ्या चांगल्या तऱ्हेने काम करते. ह्या आता जी शिक्षण पद्धती आहे ती बदलती आहे. त्या दृष्टीने आपली मानसिकतासुद्धा बदलणं आवश्यक आहे. रिसर्च प्रमोट करण्यासाठी आम्ही रिसर्च फंडिंग सुरू केले. मागल्या वर्षी जवळपास 42 लाख रुपयाचं रिसर्च अनुदान आम्ही आमच्या प्राध्यापकांना दिलं आहे. अशा अनेक उपक्रम आम्ही चालवतो आहे. विद्यार्थ्याचा एक सर्वांगीण विकास व्हावा. नुसतं त्याला डिग्री डिप्लोमा देऊन चालणार नाही.
मी माझ्या बऱ्याचशा ॲड्रेसमध्ये आपण सुद्धा ऐकलं पाहिजे आणि ऐकताय की मी सांगतोय की युनिव्हर्सिटी शुड नॉट बी अ सेंटर ऑफ कॉन्व्होकेशन. आम्ही फक्त त्यांना डिप्लोमा डिग्री द्यायसाठी नाही आहे, तर युनिव्हर्सिटी शुड बी अ सेंटर ऑफ इनोव्हेशन. एक काहीतरी नाविन्यपूर्ण अशा गोष्टी आल्या पाहिजेत, त्या दृष्टीने एक परिपूर्ण असा विद्यार्थी घडावा या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी स्पोर्ट्स आहे, कल्चर आहे, यासारख्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आम्ही घेतो आहे. मागल्या वर्षी राज्यस्तरीय स्पोर्ट्स ज्याला अश्वमेघ म्हणतात क्रीडा स्पर्धा आम्ही घेतल्या. आपल्याच विद्यापीठाला त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळालं आहे. दरवर्षी आपण यूथ फेस्टिवल घेतो आहे, कारण मराठवाडा म्हणजे एक कलावंतांची भूमी आहे. यावर्षी माननीय राज्यपाल महोदयांनी आपल्याला इंद्रधनुष्य जो राज्यस्तरीय युवक महोत्सव आहे त्याचंसुद्धा यजमानपद दिलं आहे. तोसुद्धा नोव्हेंबरच्या फर्स्ट आठवड्यामध्ये घेतो. आणखी काही गोष्टी सांगायच्या तर आपल्याला माहिती आहे मराठवाड्याची एक डिमांड होती 40 वर्षापासून की इथे संतपीठ व्हावं. 1982 साली तत्कालीन मुख्यमंत्री माननीय अंतुलेजींनी ती घोषणा केली होती, पण या ना कारणास्तव ते रेंगाळलं. एक माझं भाग्य की माझ्या कुलगुरू पदाच्या कारकिर्दीमध्ये पैठणला आम्ही ते संत साहित्य संतपीठ सुरू केलं आहे आणि चांगले अभ्यासक्रम तिथे चालत आहेत. कारण आजच्या पिढीला, कारण आज आपण या नवीन पिढीला दोष देतोय की कल्चर व्हॅल्यू एज्युकेशन वगैरे नाही आहे, पण त्यांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि मोटिवेशन मिळालं पाहिजे. संत साहित्याचा प्रचार झाला पाहिजे. जसं कलावंतांची भूमी मराठवाडा आहे तसं संतांची भूमीसुद्धा मराठवाडा आहे आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद तिथे मिळतो आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आम्ही तिथे अभ्यासक्रम चालवतो आहे. सर, या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही इतकं प्रचंड नॉलेज तुमच्याकडे आहे, प्रचंड अनुभव आहे 41 वर्षाचा. रिसर्चबद्दल आपण बोलतो, पण का बाहेर जी चर्चा होती म्हणजे आपण पुण्या मुंबईत गेल्यावरती एक्झॅक्ट पुणे किंवा बाकीच्या इथं करताना की रिसर्च आपल्या विद्यापीठात जितकं व्हायला पाहिजे तितकं रिसर्च होत नाही आहे. तुम्ही समाधानी आहात का रिसर्च किती असायला पाहिजे किंवा रिसर्च, कारण विद्यापीठाकडे जे बघितलं जातं ते रिसर्चसाठी बघितलं जातं आणि विद्यापीठ असं हे अपेक्षित आहे की तिथल्या विद्यार्थ्यांनी काहीतरी रिसर्च करावं आणि त्यातनं काहीतरी नवीन एज्युकेशनमध्ये काहीतरी यावं, इनोव्हेशन व्हावं. तुम्ही जे सांगत होता ते त्या इनोव्हेशनसाठी रिसर्च गरजेचं आहे. आणि मग PhDला नुसते ॲडमिशन वाढतायत, पण त्यामधनं आउटकम कसं आहे, कसं बघता? आपलं ऑब्झर्वेशन बरोबर आहे. मात्र मी जे या 4 वर्षामध्ये बघितलं, अनुभवलं, त्याच्यामध्ये आपल्याकडे संशोधनही बऱ्यापैकी आहे. जवळपास 10 कॉपीराईट्स आहेत, 10 पेटंट्स आहेत. प्राध्यापकांचे पब्लिकेशन्स खूप चांगल्या जर्नलमध्ये आहेत. चांगल्या पद्धतीचं रिसर्च आहे. आपण कुठे कमी पडतो म्हणजे मी PhDच्या रिसर्चबाबत म्हणत नाही. PhDचं तर खरोखर रिसर्च आहे की नाही याच्यावरती सुद्धा संशोधन करणं आवश्यक आहे. मी तर UGCचे आभार मानेल की आत्ता जे UGCने ती अट काढली की प्राध्यापकासाठी PhD आवश्यक आहे. मी मध्ये विज्ञान भवनला एक राष्ट्रीय हे धोरण, शैक्षणिक धोरण आहे, याच्याबाबत एक चर्चासत्र झालं होतं. माननीय पंतप्रधान महोदयांनी त्याचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर जी एक चर्चा झाली त्याच्यामुळे मी अगदी त्या हॉलमध्ये सांगितलं आहे की जर महाविद्यालय विद्यापीठामध्ये संशोधन वाढवायचं असेल, त्याची गुणवत्ता वाढवायची असेल, तर पहिल्यांदा हे PhD जे आपण कंपल्सरी केलं प्राध्यापकांना ते काढून टाकलं. कारण रिसर्च हा एक पिंड असतो, तो काही प्रत्येकाला जमतो असं नाही आहे. ते रक्तात असायला पाहिजे. जसं नृत्य आहे, गायन आहे, ह्या कला आहेत, तसा हा सुद्धा पिंड आहे. PhDचे क्लासेस सुरू होईल इथपर्यंत आले होते. तर मात्र बाकी जे रिसर्च आहे, संशोधन, आमचे प्राध्यापक खूप चांगल्या तऱ्हेने करतं. आपण कुठे कमी पडतो? मार्केटिंगमध्ये. मार्केटिंगचं जे कमी पडतं आहे, आम्ही कोण आहोत हे समाजापर्यंत जात नाही. आता तुम्ही जर बघितलं, आणि एक दुसरं सकारात्मक एक दृष्टिकोन. प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक आपण बघू नये की हे आमच्याकडे नाही आहे, ते का नाही. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्या, प्राध्यापकाला आणि संघटनांना मी सांगतोय, ज्यावेळी तुम्ही मला अडचणी सांगता, ज्यावेळी तुम्ही मला प्रश्न सांगता, मला सोल्युशन पण द्या. म्हणजे त्या सोल्युशनवरती आपण विचार करू आणि चर्चेने अनेक मार्ग निघू शकतात. आज जेवढं काही इन्स्ट्रुमेंटेशन बामूमध्ये आहे, जेवढी एक स्ट्रॉंग आणि एक्सपिरियन्स फॅकल्टी बामूमध्ये आहे. आता PM उषाचं प्रोजेक्टचं सुरू आहे. जवळपास 100 करोड रुपयाचं प्रोजेक्ट आम्ही सबमिट करतो आहे 30 तारखेपर्यंत. त्याच्यामध्ये एक चांगला हँडसम फंड आम्हाला मिळायची शक्यता आहे. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याकडे खूप सुरू आहे. फक्त जे पुण्या मुंबईला एक वलय असतं, जे मार्केटिंग असतं, त्याच्यामध्ये आम्ही कमी पडतो, पण ते सुद्धा आम्ही चांगल्या तऱ्हेने आता सुरू केलेलं आहे. आज
तुम्हालाही माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सारटी बार्टी नेटसेट यांच्या शिष्यवृत्त्या घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. मागल्या वर्षी जवळपास 1970 विद्यार्थी लाभार्थी आहेत त्याचे. करोडो रुपयाची स्कॉलरशिप ते घेता येत आहेत. त्या विद्यार्थ्यांना जर योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळालं निश्चितच या क्षेत्रामध्ये सुद्धा ते अग्रेसर राहतील. स्किलबद्दल तुम्ही बोलत होतात की त्याच्याबद्दल आता काय आहे, एक पारंपरिक BA BCom BSc जो आहे तो पॅटर्न संपत चालला आहे प्रत्येकाकडे की बाबा काय जे आहे उद्योगाधारित म्हणता येईल किंवा स्किल म्हणता येईल अशा आधारित शिक्षणाची गरज आहे. ज्याची डिमांड आहे ते सप्लाय केलं पाहिजे, जे इंडस्ट्रीला असेल किंवा याला, त्याच्याकडे कसं बघताय सर? नाही, आता स्किल बेस एज्युकेशनची तर आवश्यकता आहे, ती एक काळाची गरज आहे. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तर त्याच्यावरती खूप चांगल्या तऱ्हेने फोकस केलेला आहे. पण त्या व्यतिरिक्त जसं आपण म्हणालात की पारंपरिक जे शिक्षण आहे जसं BA BCom किंवा BSc असेल, अर्थात ते फाउंडेशन आहे, त्याचीसुद्धा तेवढीच गरज आहे. पण त्यासोबत त्याच्या रिलेटेड काहीतरी स्किल त्याला आलं पाहिजे. तो विद्यार्थी आज काय होतं आहे, BA BCom BSc झालेला विद्यार्थी ज्यावेळी नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जातो त्याला जर विचारलं तुला काय येतं तर तो सांगतो सब्जेक्टची नावं, त्या पलीकडे काही सांगणार नाही आहे. हेच जर त्याला एखादं स्किल दिलं, प्रत्येक स्किल आज जर तुम्ही बघत असाल, आणि ही मानसिकता आता बदलते आहे. आज जर आपण बघितलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठाचं जर तुम्ही स्टॅटिस्टिक काढलं, सार्वजनिक विद्यापीठाचं BA BCom BScचे ॲडमिशन्स कमी झालेले आहेत. जवळपास आपल्या मराठवाड्यामध्ये 30 ते 35% जागा व्हॅकंट आहे. ही मानसिकता आता बदलली आहे. ते छोट्या छोट्या कोर्सेसकडे चाललं आहे. आणि हे जे जनरेशन आहे ना याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. त्याला तर मी नेहमी 4G 5G जनरेशन म्हणतोय. आमच्या प्राध्यापकांना सुद्धा सांगतोय तुमच्या शिक्षणाची यांना आवश्यकता नाही आहे. हे सर्व गुगल मिळतं. आउट ऑफ बॉक्स पुस्तकाच्या पलीकडे जाऊन, परीक्षा पास व्हायच्या पलीकडे जाऊन जर काही नॉलेज द्यायचं असेल तर तो विद्यार्थी तुमच्या क्लासेस करेल, अदरवाईज करता येत नाही. त्याची ती भूक, त्याची ज्ञानाची भूक तुम्ही भागवली पाहिजे. आणि स्किल बेसचं काय असतं, स्किल बेस हे काही 4 भिंतीच्या आडमध्ये शिकून नसतं आहे. त्याला त्याच्या अंगीकारलं पाहिजे, त्याच्या अंगात भिनलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असे एक सुप्त गुण असतात, त्याच्यामध्ये हिडन स्किल म्हणतात. ते आम्ही आयडेंटिफाय केले पाहिजे. आणि त्याचं स्किल काय आहे, त्याचा इंटरेस्ट काय आहे हे जाणून जर त्या पद्धतीने त्यांना टीचिंग दिलं तर तो विद्यार्थी निश्चितच स्वतःच्या पायावरती उभं राहून आयुष्यामध्ये काहीतरी करेल. निश्चित हे खरं आहे. पण अजून एक कायम खंत राहिली आता तर सगळ्या गोष्टींमध्ये सगळीकडेच असावी कदाचित. ग्रामीण भागातली विद्यापीठाच्या अंतर्गत चालणारी जी महाविद्यालय आहे, म्हणजे परीक्षेच्या कालावधीत आता कदाचित काय आहे, काय मीडियाला निगेटिव्ह म्हटलं जातं, आमचं काम आहे निगेटिव्ह असं दाखवणं. तुम्ही म्हणत असं काय चूक अशी आहे की सगळे मोराला समोरून बघतात, आमचं दुर्दैव मोराला आम्ही मागून बघतो. तर त्यामुळं आम्ही जो आहे की ज्या वेळेस असं काही घडतं, परीक्षा सुरू असतात आणि परीक्षेच्या सगळ्या काळामध्ये ग्रामीण भागातले जे शिक्षण संस्था चालक आहे की जी महाविद्यालय आहे तिथं खूप कॉपीची चर्चा असते. आणि ठीक आहे, काही म्हणता येईल का काही प्रमाणात ते निश्चित कमी झाले सर, की सगळीकडे जे चाललं आहे वारीमाप आहे असं नाही आहे, पण तरी अजून ज्या प्रमाणात असायला पाहिजे ते होत नाही आहे. आणि त्यामुळे नुसतं तुम्ही म्हणाल तसं ते गुणवत्ता किंवा डिग्री देण्यापुरतं कॉलेज राहत आहे असं होतं आहे. तर त्याकडे तुमचं कसं 4 वर्षाचं ऑब्झर्वेशन आहे? नाही, ॲक्च्युली मी आल्या या दृष्टीने प्रयत्न केलेत. आणि थोडंसं कोविडमुळं मला 1-1.5 वर्ष पाहिजे त्या पद्धतीने करता आलं नाही. मात्र गेल्या 3 वर्षापासून आम्ही गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. आपण सुद्धा मीडियामध्ये ऐकत असाल, मी 80% महाविद्यालयांचे प्रवेश कमी केले, काही बंद केले. आणि मला हेही अभिमानाने सांगावंसं वाटेल की मराठवाड्यातील म्हणजे आपल्या क्षेत्रातील परिक्षेत्रातील शिक्षण संस्थांनी सुद्धा ते सकारात्मक, पहिल्यांदा जसं खळखळ झाली, जसं एखादा आपण बघतोय की ट्रेनसुद्धा जर ट्रॅक बदलत असेल तर आवाज होतो, स्पीड असेल जास्त तर जास्त आवाज होतो, थोडा माझा स्पीड जास्त होता, खडखड झाली, आवाज झाला आहे. पण ह्या 80% महाविद्यालयांची ज्या मी प्रवेश क्षमता कमी केली, आम्ही त्यांना सांगितलं की शैक्षणिक संस्था ह्या व्यावसायिक नको, शिक्षणाची गुणवत्ता, संशोधनाची गुणवत्ता ही राखली पाहिजे, त्याच्यावरती कुठलंही कॉम्प्रोमाइज नको. आणि एक संलग्नित महाविद्यालय, त्याला प्राचार्य हा असलाच पाहिजे, प्राध्यापक असलाच पाहिजे. काही वेळेला मला जाणवलं की या सर्व याच्यामध्ये त्यांचासुद्धा दोष नाही, आमच्या प्रशासनाचाही तेवढाच दोष होता. आम्ही त्यांना कधी सांगितलंच नाही की विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राध्यापक पाहिजे. आज जवळपास आजच्या घडीला गेल्या 6 महिन्यामध्ये 700 तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. या प्राध्यापकांना अपॉइंट करण्यात आलं, आम्ही त्यांचं ते रिटेन केलं आहे. दुसरा प्रश्न जो आहे मास कॉपीचा, आणि ही मानसिकता, ही विकृती आहे.
ही जर विकृती बदलण्याचं चॅलेंज आव्हान हे आमच्या प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी आणि व्यवस्थापनाने स्वीकारलं पाहिजे. प्रत्येकाला इझी गोईंग पाहिजे असतं. कारण तुम्हाला सुद्धा माहीत आहे, चोरी करणं, भ्रष्टाचार करणं याचे काही क्लासेस नाही आहेत, पण काही काही लोक त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतात, ते तसेच शिकतात. ते तशा प्रकारची ती मनोविकृती आहे, त्याच्यावरती एक समाजाला लागलेली ती कीड आहे. ते कीड काढायचं काम जसं विद्यापीठ करत आहे तसं महाविद्यालय आणि समाजातली सर्व तज्ज्ञांनी केलं पाहिजे. पालकांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे, महाविद्यालयाने याचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा दोष नाही आहे. माझा 40 वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रातला असा अनुभव आहे की विद्यार्थी जसे पाहिजे तसे मोल्ड होत आहेत. त्यांना तुम्ही कॉपी करू दिली तर कॉपी करतील, नाही करू दिली तर नाही करणार. तुम्ही त्यांना 75% 80% अटेंडन्स कंपल्सरी तर केली तर ते करतील, देणार असते. आणि आम्ही यावेळी तरी बऱ्याचशा ठिकाणी फ्लाइंग स्क्वॉड पाठवलेले आहे, बऱ्यापैकी ते कमी झालेलं आहे. पण 100% ते कुठेही कमी होणार नाही जोपर्यंत त्यांची मानसिकता बदलत नाही. आणि दुसरं काय आहे, माझ्या दृष्टीने या जो म्हणजे अकॅडमिक क्षेत्रातला माझा जो अनुभव आहे, याला आपली परीक्षा पद्धतीसुद्धा दोषी आहे. आपली आजची परीक्षा पद्धती जी आहे की 3 तासात आपण परीक्षा घेतो, तो विद्यार्थी फक्त परीक्षेसाठी वाचतो, तयारी करतो. तो ज्ञानार्जनासाठी किती करतो हे मात्र आपण शोधलं पाहिजे. आणि मग 3 तासात जे आठवलं ते तो लिहितो आहे आणि आमचे प्राध्यापक त्या पद्धतीने त्याला व्हॅल्युएशन करतात, गुण देत आहेत. आणि मग त्याला मिळालेलं पर्सेंटेज, त्याला मिळालेली ग्रेड किंवा त्याला मिळालेला क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, तो आयुष्यभर त्याला चालला जातो. आणि जर तुम्ही असं बघाल की जे खूप असे रँकर्स आहेत ते आयुष्यामध्ये पुढल्या स्टेजला फेल गेलेले आहेत, आणि मात्र जे बॅकबेंचर्स आहेत ते मात्र खूप सक्सेसफुल झालेले आहे. त्यामुळं विद्यापीठाचे रँकर्स हे सक्सेसफुल होतील असं काही आपल्याला सांगता येत नाही. त्या विद्यार्थी कसा घडतो, त्यामुळे हीच जर परीक्षा पद्धती असं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन आणि त्यांचं रायटिंग स्किल किंवा त्यांचं फक्त जो मग करतो याचं व्हॅल्युएशन न करता त्याला नॉलेज आणि स्किल किती आहे याचं जर व्हॅल्युएशन आपण केलं तर ही कॉपी संस्कृती जी आहे ही सुद्धा कमी होऊ शकेल असं मला वाटतं. निश्चितच सरांनी एक ओव्हरऑल आता सगळीकडे तर 2 प्रश्न घेऊयात महत्त्वाचे आणि थांबूयात. तसं सगळ्यात महत्त्वाचा की सगळीकडं आता जे खाजगी विद्यापीठं आहे त्यांचं एक मोठं चॅलेंज उभं राहतं आहे. आणि आपल्या समजा एका विद्यापीठाचा सरकारी विद्यापीठात किंवा गव्हर्नमेंटच्या विद्यापीठामधली फीस आणि त्या विद्यापीठाची तफावत खूप मोठी आहे, आणि मग त्यांना मिळणाऱ्या सेवा सुविधा यात मोठी तफावत आहे. आणि त्यामुळं हे क्षेत्र जे आहे तर मोठ्या प्रमाणात वाव मिळत चाललं आहे. तुम्ही आता एक शैक्षणिक तज्ज्ञ म्हणून कसं बघता याच्याकडे? नाही, ॲक्च्युली डीम युनिव्हर्सिटी आता त्याला पर्याय नाही, तो येत राहणार. डीम युनिव्हर्सिटी आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, ही सुद्धा आवश्यक आहे. कारण ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ वाढतो आहे. 35 करोड जी आपली पॉप्युलेशन होती ती जवळपास आता 100 करोडचं जात आहे. भारत हा एक तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातो आहे. इथली तरुणांची संख्या जवळपास 52% आहे. तर अशावेळी या तरुणांना शिक्षण देण्यासाठी सरकार काही सर्व सुविधा प्राप्त करून देऊ शकत नाही आहे, कारण सरकारला बाकी प्रायोरिटी असतात. त्यामुळे खाजगी संस्था आल्या पाहिजे. आपण जर बघितलं तर ह्या खाजगी संस्था आपल्या देशामध्ये 1965 पासनं, ज्याला आपण माहे पॅटर्न म्हणतो, मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, इथपासनं सुरू झालं. महाराष्ट्रामध्ये थोडंसं तो उशिरा आला. 1983ला माननीय वसंतदादा पाटील ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी एज्युकेशन प्रायव्हेटायझेशन झालं. त्यावेळी काही ज्या संस्था आल्या त्या खरोखर चॅरिटेबल संस्था होत्या. गेल्या 10-20 वर्षामध्ये ज्या संस्था आल्या त्या थोडं कमर्शियलायझेशन झालं आहे. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये होतंच, त्याला काही शैक्षणिक क्षेत्र नाही आहे. पण काही काही प्रायव्हेट संस्थासुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने काम करत आहेत. त्यांच्या स्पर्धेमध्ये आमच्यासारख्या पब्लिक युनिव्हर्सिटी किंवा सार्वजनिक विद्यापीठांना जर राहायचं असेल तर आम्हीसुद्धा आमची काट टाकली पाहिजे. आज आम्ही शासनाच्या पूर्ण अनुदानावरती अवलंबून न राहता आमचे रिसोर्सेस वाढवले पाहिजे. जसं आपण संशोधनाबाबत म्हटलं, संशोधनाकडनं येणारा रेव्हेन्यू, आमची कन्सल्टन्सी आहे, आमची स्पॉन्सरशिप आहे, CSR फंडिंग आहे, यातून निधी उभा केला पाहिजे. या व्यतिरिक्तसुद्धा काही सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस करणं जरुरी आहे. जसं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जवळपास मी 10 कोर्सेस सुरू केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याचं एक युग आहे त्याला आम्ही तो कोर्स सुरू केला आहे. मॉलिक्युलर बायोलॉजीचा आमचा प्रयास आहे. फॉरेन्सिक सायन्स आम्ही सुरू केलं आहे. नॅनो टेक्नॉलॉजी आम्ही सुरू केलं आहे.
नंतर यावर्षी फार्मसीमधले, ज्याचं माझं क्षेत्र जे आहे त्यातले 2 PG कोर्सेस आम्ही सुरू केलेत आणि या कोर्सेसमधनं सेल्फ फायनान्सिंगमधनं रेव्हेन्यू जनरेट करून विद्यार्थ्यांना ते शिक्षण देणं, या पद्धतीने आम्ही आमचं धोरण बदललं पाहिजे. कारण आमची स्पर्धा आज काही बाजूच्या प्रायव्हेट याच्यासोबत सार्वजनिक विद्यापीठासोबत नाही आहे. आमच्या स्पर्धा ह्या प्रायव्हेट विद्यापीठासोबत आहे. आमच्या स्पर्धा हे फॉरेन युनिव्हर्सिटीसोबत आहे. आता बऱ्याचशा फॉरेन युनिव्हर्सिटीसोबत येत आहे. आणि ॲडमिशनचा जो प्रश्न आहे ना, तो काही फक्त आपल्या देशामध्ये आपल्या विद्यापीठांना नाही आहे. फॉरेन युनिव्हर्सिटी US आणि UK मधल्या सुद्धा विद्यापीठांना हा प्रवेशाचा प्रश्न खूप चांगल्या तऱ्हेनं खूप फेस करतायत ते. कारण गेल्या 6 महिन्यामध्ये US आणि UKचे कितीतरी डेलिगेशन महाराष्ट्रामध्ये येऊन गेलेत, आपल्या विद्यापीठालाही भेटी दिल्या. दे वॉन्ट टू अट्रॅक्ट द स्टुडंट्स. तर अशा पद्धतीने आपलं त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. परिस्थितीनुसार आपण बदललं पाहिजे. नवीन जे शैक्षणिक धोरण त्यावरतीच येणार आहे की नवीन जे शैक्षणिक धोरण आहे ते त्याबद्दल काय तुमचं इम्प्रेशन आहे, काय बघतं, कसं आहे? शैक्षणिक धोरणामध्ये आता स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली. आता नंतर हे एक चांगला बदल या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने येतो आहे. आपण जर बघितलं, हा काही पहिला प्रयोग नाही आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक कमिट्या, अनेक कमिशन्स, कोठारी कमिशन आहे, राधाकृष्णन कमिशनपासनं तर सध्याच्या यशपाल कमिशनपर्यंत अनेक कमिशनं आली. हे जे आहे राष्ट्रीय धोरण, हे 3रं राष्ट्रीय धोरण आहे. प्रत्येक वेळी आपापल्या परीनं प्रयत्न झालेत, पण याच्यामध्ये जो ड्रास्टिक चेंज आहे, इंडियननेस ऑफ एज्युकेशन. आज आपण जागतिकीकरण म्हणतो, हे जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन आपण 1 वर्षापूर्वी मिळवलं आहे. ज्यावेळी तक्षशिला किंवा नालंदासारख्या विद्यापीठं होती आणि जगातली सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या डिसिप्लिनमध्ये शिकायला यायची. पण 750-800 वर्षाच्या गुलामगिरीमुळे म्हणा किंवा आपली जी मानसिकता होतो टू मेंटेन द सिक्रेसी, काय आहे ते कोणाला दाखवायचं नाही, लिहून ठेवायचं नाही, काही नष्ट झालं, अशामुळे ते राहिलं नाही. परंतु आज जग आपल्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघत आहे, एक जागतिक महासत्ता म्हणून. तर त्या दृष्टीने या आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण काही प्रयोजन केले आहे. मी एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. इंडियननेस ऑफ एज्युकेशन म्हणजे भारताला कशा पद्धतीची शिक्षण पद्धती आहे. जसं कॉन्व्हेंट कल्चर आपल्याला माहिती आहे. माझी मुलंसुद्धा कॉन्व्हेंटमध्ये असायची. मला आठवतं ज्यावेळी मी माझ्या मुली KG1 KG2ला असायचो, तिला एक आम्ही राईम किंवा पोएम शिकवायचो, रेन रेन गो अवे. मला त्यावेळी जाणवायचं नाही तिला ग्रेड वगैरे अशी मिळाली. मात्र मी कधी कधी विचार करायचो की मी मराठी मीडियममध्ये असताना एरे एरे पावसा शिकलो आणि मात्र मुलीला मी रेन रेन गो अवे म्हणतो. या देशाला कशाची आवश्यकता आहे? पावसाची यायची आहे की पावस गमवायची आहे? तर त्या सर्व दृष्टीचा समावेश म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम आजच्या एज्युकेशन सोसायटीमध्ये, एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, रिजिडिटी नाही आहे. आज जसं मी तुम्हाला सांगितलं, मी सायन्समध्ये केलं, त्यामुळं मला BSc केमिस्ट्री, फिजिक्स आणि बिओलॉजी हे असे रिजिड सब्जेक्ट होते. त्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी नापास झाला तर बिचाराचं खंडित व्हायचं एज्युकेशन. त्यामुळं त्यांनी काय शिकायचं हे विद्यापीठ, महाविद्यालयाने प्राध्यापक ठरवायचं. आता तो विद्यार्थी ठरवेल की मला काय शिकवायचं आणि तेवढे त्याचे क्रेडिट अर्न केले की त्याला ती डिग्री मिळेल. हा एक खूप मोठा बदल आहे. आणि सर्वात आणखी मोठा बदल रिजनल लँग्वेजेसमध्ये. आज इंग्लिशमध्ये बोलणं म्हणजे आपण प्रतिष्ठेचं मानतोय, मात्र आता या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्थानिक भाषेमध्ये, रिजनल भाषेमध्ये शिकवणं हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याचा सर्वात मोठा एक फायदा जर असेल तर ग्रास्पिंग हे आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये खूप जास्त मातृभाषेमध्ये जास्त असतो. त्यामुळे विद्यार्थी तो फक्त परीक्षेसाठी इंग्लिशमध्ये पाठ करतो, मात्र आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये तो समजावून घेतो. आणि दुसरा महत्त्वाचा एक की आपण बघतोय की वडील किंवा आई यांना फारसं तेवढं इंग्लिशमध्ये एक्सपर्टाईज नसतं, मात्र कॉन्व्हेंटमधला मुलगासुद्धा आपल्या आईवडिलांना सांगतो की नाही तुला समजणार नाही ते इंग्लिश. मात्र हा जो पालक वर्ग आहे हा शैक्षणिक प्रवाहापासून वेगळा राहिला होता. मात्र आता या रिजनल लँग्वेजमुळं तो शैक्षणिक प्रवाहामध्ये येईल, तो आपल्या पाल्यांना शिकू शकेल. ही खूप मोठी उपलब्धी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मल्टिपल एक्झिट, मल्टिपल एंट्री आहे, ऑटोनॉमी आहे, अकॅडमिक बँक क्रेडिटचं आहे, अशा अनेक त्याच्यामध्ये चांगले उपक्रम आहे. आणि ही जर चांगल्या तऱ्हेनं राबवल्या गेली, कारण धोरण
सरकार ठरवत असतं, शासन ठरवत असतं. पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन पर्टिक्युलरली शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे आमच्या प्राध्यापकांचं काम आहे. हे आव्हान स्वीकारलं पाहिजे. एक नवीन पिढी चांगली राष्ट्रहिताच्या दृष्टीने घडवली पाहिजे, असं एक ऑब्जेक्टिव्ह त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं असावं असं मला वाटतं. सर, या सगळ्या 41 वर्षामध्ये किंवा इथल्या 4 वर्षामध्ये आता मुलाखतीच्या समारोपाकडे येतोय, काय येवले सरांना करायचं राहून गेलंय आणि काय करायचं? खूप काही करायचं आहे, हा. कारण डेव्हलपमेंट इट्स अ अनएंडिंग प्रोसेस. Exactly. मात्र जे केलं मी त्याच्यामध्ये मला समाधान आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रतिष्ठा समाजामध्ये वाढलेली आहे. मी नेहमी सांगतोय की ह्या सार्वजनिक संस्थाचा विश्वास, समाज जोपर्यंत याच्यावरती विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत यांची प्रगती झालेली आपण म्हणता येणार नाही. मात्र आज मला जाणवते की समाज खूप आदराने आणि प्रतिष्ठेने आपल्या विद्यापीठाकडे बघतो. हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि याच्यामध्ये माझ्या विद्यापीठातल्या सर्व सहकाऱ्यांचं, प्राधिकरणातील सर्व सदस्यांचं, शासनाचं, माननीय राज्यपाल महोदयांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन, सहकार्य मिळालं आहे. खूप चांगल्या गोष्टी, कारण मी सांगितलं आहे डेव्हलपमेंट इज अ अनएंडिंग प्रोसेस. टेक्नॉलॉजी फास्ट बदलत आहे, रात्रीतून बदलत आहे. पूर्वीला जनरेशन गॅप ही 25 ते 30 वर्षाची होती. आता जनरेशन गॅप 5 ते 6 वर्षाची आहे. त्यामुळे 5 ते 6 वर्षाचा विद्यार्थीसुद्धा आपल्या पालकांना शिकवतो, बाळसुद्धा शिकवतो. त्या दृष्टीनं आपण तयार झालो पाहिजे. त्यामुळं खूप काही राहिलेलं आहे. जे झालं आहे त्याच्यामध्ये समाधानी आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. नक्कीच सर, आपल्या या शैक्षणिक यज्ञाला आणि सो काय म्हटल्याला खूप खूप शुभेच्छा आणि असंच तुमच्याकडनं ज्ञान सगळ्यांना मिळत राहू आणि विद्यापीठाची जी भरभराट होत राहू आणि चांगले विद्यार्थी घडत राहू यासाठी खूप शुभेच्छा. थांबूयात, थँक्यू. पुन्हा भेटूया. थँक्यू. Thank you. आपल्या चॅनलला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. Thank you. आज मला इथे बोलावलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाबद्दल, माझ्या कर्तृत्वाबद्दल, कार्याबद्दल आपण ती थोडी काही माहिती मी सांगण्याचा मला जी अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू.